नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 21. आज बऱ्याच दिवसानंतर विश्वजित आणि अमित एकत्र ड्रिंक करत बसले होते. अमितने आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विश्वजित सोबत शेअर केली होती. अमित त्याला मुलगा समजत असला तरी त्याआधी दोघे चांगले मित्र होते. म्हणून तो विश्वजित समोर आपलं मन हलकं करत होता. काय झालं अंकल? आज तुम्ही अपसेट दिसत आहात. नाही म्हणजे आज बऱ्याच दिवसानंतर तुम्ही ड्रिंक घेतली म्हणून विचारलं. विश्वजित ओठांना ग्लास लावत म्हणाला. तुला तर सर्व माहीत आहे विश्वा, मी कसा जगत आहे हे माझं मलाच माहीत आहे. त्रिशा नसती तर मी कधीच घर सोडून कुठेतरी दूर गेलो असतो. जे पाप मी केलं आहे मला त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे, पण कसं हेच मला समजत नाही. अमित भावूक झाले होते. तुम्ही आपल्या परीने प्रयत्न केले होते. तुम्ही तिचा स्वीकार केला नसला तरी तुम्ही तिची जबाबदारी नाकारली नव्हती. यामध्ये तुमचा काहीही दोष नाही. विश्वजित त्यांना समजावत होता. तू असं कसं काय म्हणू शकतो? दोष सर्वस्वी माझा होता. ती स्वाभिमानी होती. तिने कधीच माझी मदत घेतली नसती. मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतं की यावेळी ती कुठे आहे हेच मला माहीत नाही. मला फक्त एकदा तिला भेटायचं आहे. अमितची अवस्था त्याला पाहावत नव्हती. प्लीज अंकल, तुम्ही असे सॅड होऊ नका. मला पाहावत नाही. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, तुमचा भूतकाळ शोधून काढायला मी तुमची मदत करेल. मग तर झालं. विश्वजितने आश्वासन दिलं. तसा त्यांना धीर आला. डिनर तयार आहे. आरोहीच्या आवाजाने अमितने पटकन डोळे पुसले. आज तू पण आमच्यासोबत डिनर कर. जेव्हापासून तुला पाहिले आहे असं वाटतं की हिच्यासोबत माझं खूप जुनं नातं आहे, अमित म्हणाले. विश्वजित दोघांना आळीपाळीने पाहत होता. तुम्हाला असं नाही वाटत अंकल? तुमच्या दोघांच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे. आरोही तुमची मुलगी शोभते. पहा ना, हुबेहूब तुमच्यासारखी दिसते. तुमची मुलगी कुंभमेळ्यामध्ये हरवली तर नव्हती ना? विश्वजित हसत म्हणाला. तसे अमित हसायला लागले. असं झाल्याचं मला तरी आठवत नाही, पण आरोही मला बाबा म्हणण्यासाठी तयार असेल तर माझी काहीच हरकत नाही. अमितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आरोहीच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहायला लागले. काय झालं बेटा? तू रडत का आहेस? मी काही चुकीचं म्हणालो का? अमितने काळजीने विचारले. मी माझ्या बाबांना पाहिले नाही, त्यामुळे वडिलांची सावली काय असते तेच मला माहिती नाही. पण जेव्हा कधी मी संकटात असते तेव्हा आईपेक्षा मला बाबांची आठवण येते. खरंच आज ते असायला हवे होते. विश्वजितला आरोहीचं वाईट वाटत होतं. आजपासून तू मला बाबा समज आणि काहीही अडचण आली तर आधी मला येऊन सांगायचं. मी नेहमी तुझ्या मदतीला हजर राहील. हा विश्वा पण काही म्हणाला तर आधी मला येऊन सांगायचं. याने लहानपणी माझ्या हातचा खूप मार खाल्ला आहे. आता पण मी याला मारायला कमी नाही करणार, अमित म्हणाले. तसे दोघेही हसायला लागले. तिघे डिनर करायला बसले. विश्वजित मुद्दाम तिच्या शेजारी बसला होता, त्यामुळे त्याच्या खांद्याचा स्पर्श आरोहीला होत होता, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारा आला. तिला तो स्पर्श ओळखीचा वाटत होता. काय झालं आरोही? जेवण वाढते ना? विश्वजितने विचारलं. ती भानावर आली आणि तिघांच्या प्लेटमध्ये जेवण वाढलं. विश्वजित आणि अमित बिझनेसवर चर्चा करत होते. आरोही शांतपणे जेवण करत होती, पण मनामध्ये
एकसारखे विश्वजितचे विचार येत होते. त्याचा स्पर्श आपल्याला ओळखीचा का वाटतो? जोपर्यंत हे गणित सुटणार नव्हतं, तिला चैन पडणार नव्हतं. सिताराबार चांगलाच रंगात आला होता. तिथे उपस्थित माणसं आपल्याच विश्वात रममाण होते. अण्णा काउंटरजवळ उभा राहून आजूबाजूला लक्ष देत होता. तितक्यात समशेर आणि त्याची माणसं बारमध्ये शिरली आणि तोडफोड करायला सुरुवात केली. हे इतकं अचानक घडलं की कोणाला काही समजलं देखील नाही. डान्स करणाऱ्या मुलींनी तेथून पळ काढला. जो तो रस्ता दिसेल तिथे पळत सुटला होता. हा काय तमाशा लावला आहे? सिक्युरिटी, सिक्युरिटी! अण्णा पुढे काही म्हणणार, समशेराने त्याच्या पोटामध्ये सणसणीत लाथ मारली. काय रे, मस्ती आली आहे का? चल, आज तुझा माज मोडतो. समशेराने त्याला बेदम मारायला सुरुवात केली. त्याचा तो भयानक अवतार पाहून सिक्युरिटीने आधीच पळ काढला होता. मला का मारत आहात? ती पोरगी सापडली नाही त्यामध्ये माझा काय दोष? मला खरंच माहिती नाही ती मुलगी कुठे आहे. अण्णा हात जोडत म्हणाला. आमच्या बॉसने तुला धमकी दिली म्हणून तो त्यांच्यावर हमला केला. आज तुझ्यामुळे बॉसचा जीव गेला असता. आज या बारमध्येच तुझी कबर खोदतो की नाही बघ. समशेरा त्याला बेदम मारत होता. मी एक साधा माणूस आहे. तुमच्या बॉसला मारण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. अण्णा काकुळतीला येऊन बोलत होता. मायकल, मायकल! समशेराने आवाज दिला. तसा तो त्या व्यक्तीला घेऊन आला ज्याने आरोहीवर गोळी झाडली होती. आधीच मार खाऊन तो अर्धमेला झाला होता म्हणून त्याच्यामध्ये उभं राहण्याचं सुद्धा त्राण उरलं नव्हतं. तू याला सुपारी दिली होती ना? समशेराने विचारलं. या माणसाला मी त्या मुलीला मारण्यासाठी सांगितलं होतं. त्या दिवशी तुमचे बॉस त्या मुलीवर चिडले होते म्हणून मला वाटलं त्या मुलीने काहीतरी भयंकर गुन्हा केला आहे म्हणून मी तिच्या घरावर पाळत ठेवायला सांगितली होती. तुमच्या बॉसला मारण्याचा माझा उद्देश नव्हता. अण्णा घाबरत म्हणाला. हेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. अण्णाने मला त्या मुलीला मारण्याची सुपारी दिली होती. गेल्या कित्येक दिवसापासून मी बिल्डिंगच्या खाली ठाण मारून बसलो होतो. आज ती मुलगी दिसली म्हणून मी तिच्यावर गोळी झाडली, त्या माणसाने सांगितलं. हे ऐकून समशेर पूर्णपणे ब्लँक झाला होता. त्या दिवशी बॉस सोबत जी मुलगी होती ती आरोही होती? समशेराला धक्का बसला होता. हो साहेब, त्या दिवशी तुम्हाला तीच मुलगी आवडली. त्यात ती ऐकायला तयार नव्हती म्हणून मी तिला ड्रग्ज दिले आणि तुमच्यासोबत पाठवलं. त्यानंतर त्या मुलीने काय घोळ घातला मला माहीत नाही म्हणून मी तिला मारण्यासाठी सांगितलं होतं, अण्णांनी सांगितलं. ही माहिती समशेरासाठी नवीन होती. आरोही जयाची मैत्रीण आहे ही गोष्ट त्याला आजच समजली होती. आरोहीला तो चांगल्या घरातील मुलगी समजत होता पण आज त्याने जे ऐकलं होतं त्यामुळे त्याचा आरोहीबद्दल गैरसमज झाला होता. आज जान्हवीचा वाढदिवस होता. आरोहीने तिला छानसं तयार केलं होतं. बेबी पिंक कलरच्या वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. आरोहीने तिच्या कानामागे काजळाची रेघ ओढली. गोड दिसत आहे, माझीच नजर लागेल. आरोही प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. माझ्यासारख्या व्हीलचेअरवर बसलेल्या मुलीला कोणाची नजर लागत नसते. जो तो मला हिणवत असतो म्हणून मला कोणामध्ये मिक्स व्हायला आवडत नाही, जान्हवी उदास होत म्हणाली. आजच्या दिवशी असं बोलायचं नसतं. हा दिवस तुझा आहे. आज मस्त एन्जॉय करायचा, आरोही म्हणाली. लुक ॲट दिस भाई, आपली जानू बार्बी डॉल दिसत आहे, अभिजित म्हणाला. त्याच्यासोबत विश्वजित होता. हॅपी बर्थडे बच्चा. विश्वजितने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. थँक्यू भाई, तुम्ही दोघांनी मला गिफ्ट दिलं नाही. तुम्ही प्रत्येक वेळी असंच करत असतात, जान्हवी
गाल फुगून म्हणाली, माझ्या प्रिन्सेससाठी मी सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज केली आहे. हेच तुझं गिफ्ट आहे. भाईंने एक बलूनसुद्धा लावायला मदत केली नाही, म्हणून त्यांच्याकडे तू मागू शकते. अभिजितने दोन्ही हात झटकले. अभिभाई नेहमी असं करत असतात. गेल्या वर्षी रात्री 12 वाजता केक घेऊन आले आणि मला म्हणतात, हेच तुझं सरप्राईज गिफ्ट आहे. हे इतके कंजूस कसे काय आहेत? जान्हवीने विचारले. तसे सर्वजण हसायला लागले. तुझाच भाऊ आहे म्हणून तुझा प्रत्येक गुण त्याने उचलला आहे. विश्वजित हसू दाबत म्हणाला. भाई, जान्हवी चिडली होती. आज तू जे गिफ्ट मागशील ते तुला मिळेल, पण त्याआधी केक कट करायला चल. गेस्ट वाट पाहत आहे, विश्वजित म्हणाला. अभिजित तिला घेऊन गेला. विश्वजितची नजर आरोहीवर पडली. ती अजूनही तयार झाली नव्हती. विदाऊट मेकअप आणि विखुरलेल्या केसांमध्ये सुद्धा ती एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तू अजून तयार झाली नाहीस? विश्वजितने विचारले. मी होणारच होते. म्हणजे मी लगेच तयार होऊन येते, आरोही म्हणाली. त्याची नजर बेडवर गेली, ज्यावर काही वन पीस ठेवले होते, जे त्यानेच तिच्यासाठी घेतले होते. त्याने एक लाईट ब्ल्यू कलरचा वन पीस काढला आणि तिच्या हातामध्ये दिला. हा ड्रेस वेअर करू नये, तुझ्यावर छान वाटेल, विश्वजित गालात हसत म्हणाला आणि निघून गेला. आरोहीने एकवार त्या ड्रेसकडे पाहिलं. तो पूर्णपणे बॅकलेस होता आणि गुडघ्यांच्या वर होता. याआधी तिने असा ड्रेस कधीच घातला नव्हता. अशा ड्रेसमध्ये ती बाहेर गेली तर त्रिशा तिचा जीव घ्यायला कमी करणार नव्हती. पण विश्वजितने ऑर्डर दिली होती म्हणून तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. पार्टीसाठी बरेच गेस्ट आले होते. राकेश, रीटा, अमृता आणि अमित आलेल्या पाहुण्यांना ग्रीट करत होते. त्रिशाने अगदी मांड्यांच्या वरती असा रेड कलरचा ड्रेस घातला होता, जो तिच्या शरीराला पूर्णपणे चिपकला होता. आपल्या अशा वागण्याने विश्वजित इम्प्रेस होईल हा तिचा गैरसमज होता, कारण विश्वजित आधीच आरोहीच्या प्रेमामध्ये अखंड बुडाला होता. अभिजित जान्हवीला घेऊन आला तशा सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. प्रत्येकजण तिला बर्थडे विश करत होतं. बर्थडेची सजावट पाहून जान्हवीचा मूड फ्रेश झाला होता, म्हणून ती सर्वांसोबत हसून बोलत होती. विश्वजित खाली आला. त्याचं लक्ष त्रिशावर गेलं. तिला पाहून त्याने नजर फिरवली. तो काही बिझनेस कलिगसोबत बोलायला जाणार तसा त्रिशाने त्याचा हात पकडला. किती इग्नोर करणार आहेस? सांग, माझ्यामध्ये काय कमी आहे म्हणून तू नजर फिरवत आहे? त्रिशा त्याच्या मानेवरून बोटं फिरवत म्हणाली. निर्लज्जपणाची हद असते. एकदा स्वतःला आरशात बघ, मग समजेल तुझ्यामध्ये काय कमी आहे. विश्वजितने तिला दूर ढकलले आणि निघून गेला आणि त्रिशा गालात हसली. आज तुला जे सरप्राईज मिळणार आहे ना, त्यानंतर मी पण पाहते तू माझ्यापासून कसा दूर जातो, त्रिशा म्हणाली. बिहेव युअरसेल्फ त्रिशा. आज तुम्हा दोघांची एंगेजमेंट आहे. तू असं काहीही करणार नाही ज्यामुळे विश्वा नकार देईल. अमृताला लोकांसमोर तमाशा नको होता. कम ऑन मॉम, विश्वाजवळ दुसरा ऑप्शन नाही, म्हणून त्याची काळजी करू नको. तुम्ही फक्त पार्टी एन्जॉय करा. त्रिशाने ड्रिंकचा ग्लास घेतला आणि निघून गेली. तिला समजावून फायदा नाही. लग्न झाल्यानंतर विश्वा तिला ठीक करेल, रीटा म्हणाली. असं झालं तर मला आनंद होईल. त्रिशाचे वागणे बेताल होत चालले आहे. अमृताला कधी एकदा हे लग्न होतं असं झालं होतं. केक कट करण्याची वेळ झाली होती, पण आरोहीचा काहीच पत्ता नव्हता. जान्हवी बेटा, केक कट करायला घ्या, राकेश म्हणाले. आरोही अजून आली नाही. ती आल्याशिवाय मी केक कट करणार नाही. जान्हवी अडून बसली होती, ज्याचा त्रिशाला राग आला होता. ती पुढे काही बोलणार
तिचं लक्ष समोरून येणाऱ्या आरोहीवर गेलं आणि तिची तळपायाची आग मस्तकात शिरली. पण तिला पाहून विश्वजितचं हृदय बंद पडायची वेळ आली होती. तो ड्रेस तिच्या अंगाला पूर्णपणे चिपकला होता. तिने केस वरती बांधले होते आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर भासत होती. आरोही जान्हवीच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिची गोरी नितळ त्वचा लाईटच्या प्रकाशामध्ये चमकत होती. आता जर आजूबाजूला कोणी नसतं तर विश्वजितने तिला आपल्या मिठीमध्ये कैद केलं असतं. किती गोड दिसत आहेस. आज तुझ्यामुळे पार्टीची शान वाढली आहे, हो की नाही भाई? जान्हवी म्हणाली. खरंच आरोही, तू एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही, अभिजितने लगेच कॉमेंट पास केली. जान्हवीने केक कट केला. तिने विश्वजित, अभिजित आणि आरोहीला केक भरवला, जे सर्वांना खटकलं होतं. जान्हवीसाठी हीच तिची फॅमिली होती, जी तिच्यावर जीवापाड प्रेम करत होती. विश्वजितने जान्हवीला छोटासा पीस खिलवला. त्यानंतर पार्टीला सुरुवात झाली. हे त्रिशा, ही तीच मुलगी आहे ना, जी तुमच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते? तिचे तेवर तर बघ, तिच्या पुढे आपण फिक्क्या वाटतो, तिची मैत्रीण शलाका तिच्या कानात म्हणाली. तिला तिची लायकी कशी दाखवायची हे त्रिशाला चांगलं माहीत आहे. तू बघच मी काय करते ते, त्रिशा हाताच्या मुठी आवळत म्हणाली. प्रत्येकजण पार्टी एन्जॉय करत होता. आरोही एका बाजूला अंग चोरून उभी होती, कारण तिला या सर्वांची सवय नव्हती. डान्सला सुरुवात झाली. विश्वजितची आरोहीसोबत डान्स करण्याची इच्छा होती. तो तिच्या दिशेने येतच होता. त्रिशाने त्याचा हात पकडला आणि त्याला डान्स करण्यासाठी घेऊन गेले, म्हणून त्याचा हिरमोड झाला. हाय ब्युटिफुल, माझ्यासोबत डान्स करशील? एका मुलाने आरोहीसमोर हात पुढे केला. नो थँक्स, मला डान्स करता येत नाही. आरोही घाबरली होती. हे कम ऑन यार, असं काय करतेस? मी एकटा आहे म्हणून विचारलं. तो मुलगा ऐकायला तयार नव्हता. त्यांच्यासमोर एक वेटर आला. त्या मुलाने त्यातील एक ग्लास उचलला आणि आरोही समोर धरला. तू सॉफ्ट ड्रिंक घेऊ शकतेस, प्लीज नाही म्हणू नकोस, तो मुलगा तिला फोर्स करत होता. नो थँक्स, आरोही शांतपणे म्हणाली. आय थिंक तू फर्स्ट टाइम पार्टीमध्ये आली आहे. पार्टीचे काही मॅनर्स असतात जे फॉलो करावे लागतात. तुला हे माहिती असायला हवं, तो मुलगा म्हणाला. तिला वाटलं आपण हा ग्लास संपवावा म्हणजे तो मुलगा आपला पिच्छा सोडल, म्हणून तिने एका दमात तो ग्लास संपवला. विश्वजितची पाठ तिच्यासमोर असल्यामुळे त्याला ती दिसत नव्हती. आता तरी डान्स करशील ना? आरोहीच्या होकाराची वाट न पाहता तो मुलगा तिला डान्स करण्यासाठी घेऊन गेला आणि दोन्ही हात तिच्या कमरेत गुंफून तिला जवळ ओढले. मला जाऊ द्या, मला. आरोही त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला आपल्या मिठीत बंदिस्त करून घेतलं होतं. आता आरोहीचं डोकं जड झालं होतं. तिला चक्कर येत होती, म्हणून तिने त्या मुलाच्या छातीवर डोकं ठेवलं. त्यानेही तिला आपल्या मिठीत कैद केलं आणि नेमकं ते विश्वजितने पाहिलं. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.